आज थर्सडे असून सुद्धा तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे. म्हणजे आम्ही जस्ट एंट्री करत आहे आणि गर्दी बघा. भरती आहे म्हणून आम्हाला जरा टाईम जाणार आहे त्या किल्ल्याजवळ जायला. तर जशी जशी भरती कमी होत जाणार तसं तसं आम्हाला जायला चान्स भेटेल. तर बघू. अगर तुम्ही इथे पहिल्यांदा येता तर तुम्ही बघू शकता इथे कॅमल राईड, इकडे ATV, बाईक्स, असे सायकल्स, घोडेगाडी आहे बघा. हे घोडागाडी हे सगळं तुम्हाला भेटेल बघायला. हे जे तुम्ही चाकवाले जे गाडी दिसतात घोडागाडी, हे पाण्यात न जातात तिथे आणि तुम्हाला तिथे पोहोचवतात. आता हे पाण्यात न कसं जातात ते तुम्हाला थोड्या थोड्यात कळेल जेव्हा सुकती होईल. आता तर आम्हाला इथे अलिबाग बीचला येऊन 1 तास बघा. हे सगळं जे पाण्यात होतं ते आता एवढं पाणी आतमध्ये गेलेलं आहे आणि थोडं आम्ही आता जाऊ शकतो. आता आम्ही अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे. तुम्ही बघू शकता अर्धा पाणी येत आहे आम्ही आणि जास्त नाही ढोपरावर पाणीपर्यंत म्हणजे आमचे पाय बुडाले आहेत ढोपरावरपर्यंतच. तेव्हा हळूहळू हळूहळू आम्ही चालले आहेत. आता एवढा आमचा राहिलेला पाठीमागे किल्ला बघू शकता तुम्ही. तेवढं शिल्लक आहे अजून डिस्टन्स, म्हणजे हाफवेपेक्षा लांब आलेले आहेत आम्ही. अच्छा, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे जे मला तुम्ही माझ्या गळ्यात दिसतं आहे ना तुम्हाला, हे माझा आईची ओढणी आहे. ते तिला मी एक झोल्यासारखा माझा गळ्यात बांधलेला आहे. आम्ही ती तुम्ही बघू शकता माझे पाय आहेत ना सगळे भिजलेले आहेत. म्हणजे खिशेपर्यंत माझं पाणी आलेलं आमचं ना लाटांमुळे येतं आहे. तसं हाय ढोपऱ्यावरपर्यंतच पाणी, पण ते लाट येत आहेत त्यामुळे कमरेवरपर्यंत पाणी जातं आहे. त्यामुळे मला माझी सगळी खिशे रिकामी करायला लागले आणि मला असं आईची ओढणी घेऊन तिला झोला बनवून मी माझ्या गळ्यात लटकवलेलं आहे. काय काय करायला लागते रे जरा इलेक्ट्रॉनिकचं सामान असलं तर. मला हे आम्ही आधी आलेले आहेत म्हणून आम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला पण अगर जायचं असेल इकडं म्हणजे हा किल्ला बघायचा आहे तर तुम्ही पाण्यातनं चालत या. तुम्हाला जरा वेगळी फील येतं. कम्प्लिटली सेफ आहे. तुम्हाला इकडनं मी सांगतो ढोपऱ्यावरपर्यंत पाणी आहे तरी पण मला तळपाय दिसतो आहे माझा. पाणी एवढं शुद्ध आहे इकडे. तरीच फ्री आहे तसं तुम्ही जाऊ शकता बिंदास. तर आम्ही तर आता पोचतच आलो आहे. थोडंच टाईम आहे. पुढच्या 10-1 मिनटात पोचू हळूहळू करत. हे बघा जे तुम्हाला घोड्यागाडी दाखवत होतो ते जरा असे दिसत आहेत. म्हणजे हे पण ठीकच आहे. म्हणजे ढोपऱ्यावर पाणीपर्यंतच आहे म्हणून हे काय असं वाटत नाही. तर आम्ही पोचले आहे. थोडंच डिस्टन्स राहिलेलं आहे बघा. पाठीमागे दिसतंय तुमचा आणि तुम्हाला दाखवतो मी एवढं लांब आलेले आहेत. तुम्ही सोम उभा आहे इथे दिसतं आणि पाठीमागे किती लांब आहे चौपाटी ती. त्याच्यानंतर आम्ही इथे फायनली पोचले आहेत. हे डॅडीने डुबकी मारली की काय? नाही नाही उभे आहेत ना, माहिती पडलं. तर आम्ही जरा मधल्या पॅचवरती बघा सोमचं दिसू शकतो तुम्हाला. मधल्या पॅचवरती थोडं ढोपऱ्याच्या वरती पाणी गेलेलं पण काय नाही. वरती बघा तुम्ही सगळं भिजलेलंच आहे. अरे कसं वाटलं? एक नंबर. ॲक्च्युली आम्ही आधी पण आले आहेत म्हणून आम्हाला माहिती आहे की इथे किती खोल आहे आणि किती नाही आहे ते. आधी पण आम्ही इकडनं येऊन गेलेलो आहे. हां, हे लोकांना जरा भीती वाटली का माहिती बाई आहेत ना, जरा भीती वाटते सामानाचा. आम्हाला काय, आम्ही बुडाले तरी पण आम्हाला पोहता येतं. फक्त ह्याची टेन्शन होती. याची कमरेला मी झोला बांधलो आहे ना तिची टेन्शन होती की ते सगळं भिजेल. तर आता आम्ही इथे चौपाटीला पोचलेलं आहे. किल्ला कुलाबा किल्ला जस्ट टच झालं आहे. हे तुम्ही बघू शकता सगळे घोडे सगळे असे घोडागाडी पाण्यातनं आले आहेत. हे सगळी माणसं रिटर्नला तर निघाली आहेत. तर इकडे येताना तुम्हाला एक 25 रुपये तिकीट काढायची आहे इकडनं आणि अशी एंट्रन्स आहे. हे कुलाबा किल्ला अलिबाग. तुम्ही इकडे किल्ल्याचं तिकीट इकडनं इन्स्टंट बुकिंग पण करू शकता इथे येऊन गेटच्या जस्ट बाजूला. नाही तर इथे बुकिंग ऑफिस आहे. 25 रुपये एका तिकीटचे आहेत. तुम्ही इकडे तिकीट म्हणजे हे काय समुद्राला लागूनच तिकीट काउंटर 25 रुपये एक तिकीट आणि इकडनं एंट्री. तर एंट्री मारताना एक पाथवे आहे जरा आतमध्ये जायला. कुलाबा फोर्टचं जरा असं इन्फॉर्मेशन. इकडनं किल्ल्याची एंट्री होऊन त्या आतमध्ये तुम्ही बघू शकता विहीर आहे, मंदिर आहे. सगळी माणसं इथे राहतात मेन.
तेव्हा पाणी आहे अजून असणार. पाणी विहिरीमध्ये दिसते तुम्हाला, पाणी आहे विहिरीत. ते माणसं, वाडी आहे, वाडी अख्खी आतमध्ये, तिथे माणसं राहतात. मस्त गावाचं फील आहे एकदम. काही ते प्रॉपर त्या गुलाबा फोटोवरती माणसं राहतात रात्रीचे. इथे त्यांची घरच आहे, हे सगळे घरच आहेत सगळी. आम्ही भिजलेले जातोय जरा हळूहळू चालत. इथे तुम्हाला जुन्या प्रकारची भिंती पण दिसणार आहेत. म्हणजे जे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळीचे जे होते बांधकाम, त्याच्यातलं जरासं हिस्सा अजूनही राहिलेला आहे उभा. आणि तुम्ही सगळी साईडला बघू शकता, हे आधीची सगळी घरं होती. म्हणजे कुलाबा किल्ल्यावरती राहणारे हे सगळे एक एक रूम्स होते आतमध्ये. आणि त्या सगळं तिथे एक मंदिर पण आहे. मी तिथे एकदा जाऊन दाखवतो तुम्हाला. बाकी हा सगळा एक फोर्टच होता, ज्याच्यामध्ये पॅलेस होता. तुम्ही बघू शकता हा पॅलेसमध्ये हवे का बघा, हे एक रूम होती, त्याच्या बाजूला एक रूम, त्याच्या बाजूला एक रूम, असं सगळं होतं. संध्याकाळचे 5 वाजलेत म्हणून मी पटापट कव्हर करायचं बघतो. पटापट जाऊया आम्ही. हे असं मध्ये पाथवे, पॅलेसमध्ये फिरायचं असेल तुम्हाला, मध्ये पाथवे दिले आहेत, दरवाजे आहेत. हे बघा, हा दरवाजा त्याचं पुढे दरवाजे आहेत लेफ्ट साईडला. इथे पण सगळे खिडक्या तुम्ही दिसताय, खिडक्या दिसत असणार तुम्हाला, दरवाजे दिसत आहेत, सगळे भिंती आहेत. हे त्या काळाचेच आहेत सगळे. हे बघा, आता इथे फक्त जरासे अवशेष राहिलेले आहेत वाटतं मला. इथे डबल स्टोरी बिल्डिंग, ही जी बिल्डिंग असणार ती डबल स्टोरी असणार. त्यामुळे तिथे हे दगडाची स्टेज आहेत, ते वरच्या माळ्यावरती जायसाठी. पण ते आता यातलं म्हणजे कच्चित राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हा मंदिर परफेक्टली प्रिझर्व्ड आहे. ते एक चांगलं आहे बघायसाठी. हा पण आहे की एक मंदिरच आहे. नाही, मंदिर नाही, त्या काळातलं हे बांधकाम, विटेचं सगळं आहे. आणि किल्ल्याच्या मध्ये तुम्हाला एक असं तलाव पण दिसणार आहे. म्हणजे मला असं वाटते खोल असेल हा चांगला बऱ्यापैकी. ते सगळं बांधकाम त्याचं. या साईडला मंदिर, हनुमानचं मंदिर आहे. हनुमान मंदिर. त्याच बाजूला अजून एक मंदिर, म्हणजे छोटा मंदिर हनुमान मंदिर. चला आता हनुमान मंदिर तुम्हाला दाखवतो. त्या काळातला हा गणेश मंदिर आहे, जो अजूनही वेल प्रिझर्व आहे अनलाईक बाकीचे बिल्डिंग्स. तुम्हाला आता दाखवतो कसं दिसते. गणपती बाप्पा मोरया. हे जेवढं सगळं आहे ते त्या साईड, त्या टायमाचंच बांधकाम आहे. हे गणपती बाप्पा मोरया. टायमाचं हे बांधकाम असलं तरी पण हे किती सुंदर बांधकाम आहे. सगळं दगडाचं बनवलं आहे, दगडाची कलाकारी केलेली आहे ही. इथे गणपतीचं मंदिर आहे, त्याच्याच राईट साईडला एक हनुमानचं मंदिर आहे आणि लेफ्ट साईडला इथे शंकराचं मंदिर आहे. तुम्हाला आता हे तुळशी वृंदावनचं तुम्ही बघू शकता, किती सुंदर बनवलं आहे. त्या टायमाचं असून सुद्धा हे अजूनही किती सुंदर दिसते. शंकर मंदिर, शिवलिंग आहे एक. आता आम्ही जरासा किल्ला बघू का, माहिती आम्हाला परत बाहेर पण जायचं आहे चौपाटीवर अलिबागचा. म्हणजे या किल्ल्यातनं बाहेर लवकरच निघू का, माहिती आता काळोखायला लागला आहे.
दुपारची कशी इथे भरती असते, म्हणून तुम्ही दुपारच्या वेळी किल्ल्यावरती येत असणार तर तुम्ही बोटनी या. अगर तुम्हाला पाण्याची मजा घ्यायची असणार नाही तर मग घोडागाडीची मजा घ्यायची असणार ना तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी या. म्हणजे आता किती वाजले, जरा 4:30-5 वाजता तुम्ही अगर आलात तर तुम्हाला 1 तास आतमध्ये फिरायला भेटेल आणि त्यानंतर तुम्ही आतमध्ये म्हणजे तुम्हाला किल्ल्यावरती यायचं असेल तर संध्याकाळची आहे तुम्ही. मग 1 तास तुम्ही इथे टाईम स्पेंड करून तुम्ही जाऊ शकता परत घरी. तर इथे आम्ही या दरवाजाजवळ आलेले जिकडं आम्हाला समुद्रपाटी दिसणार आहे. त्या गेटने आलात तुम्हाला बाकीचं दिसणार. काय बोलता, अजून दगड कुठे कुसला नाही, सडला नाही, काय नाही. लाकूड आहे ना ते, तेव्हाचा लाकूड तेव्हाचा लाकूड कधी बंद करत असणार आहे. नाही ना, आता नाही बंद केलं. नाही म्हणजे खारं पाणीचं एवढं जवळ असून सुद्धा खराब झालेलं नाही. तर हा दिवा लावणारा खांब आहे, तुम्ही बघू शकता. हा लिटरली मी बघा तुम्हाला समोर उभा राहतो, तुम्ही नोटीस करू शकता. हा बघा जरासं राईट साईडला टिल झालेला आहे तरी पण हा उभा आहे. म्हणजे जस्ट इमॅजिन करा किती मजबूत बांधलेला आहे. हा वाकला आहे तरी उभा आहे. इकडनं वरती जायसाठी पण एक रस्ता आहे, ते वरती जाऊन तुम्हाला दाखवतो कसं दिसतं ते. हा एंट्री पॉईंट जिकडनं आम्ही एंट्री केले, हा इकडनं गेट आहे आपला एंट्रीचा आणि तो आहे अलिबाग बीच. तर इकडनं आम्ही जसे चालत तसे आम्ही हळूहळू चालत जाऊ. आता पाणीला लई सुकती आलेली आहे तर आम्ही हळूहळू जाऊ चालत. अजून एक गोष्ट नोटीस केली आहे, इथे शिवाजी महाराजांच्या काळीचे तोफ पण आहेत ठेवलेले, तर ते तुम्ही बघू शकता. अजूनही त्यांचं म्हणजे चाकं, ते तोफाचा स्टँड हे सगळं तसेचं तसं ठेवलेलं गेलं आहे. हे प्रॉपर लाकडाने बनवलेलं आहे. लोखंडाची पट्टी, लाकडाचं सगळं लाकडाचंच आहे. तोफ आहे ती किती चांगली मेंटेन ठेवलेली आहे. ही किल्ल्याची अख्खी बाउंड्री आहे, म्हणजे इकडनं अशी बाउंड्री चालू होते अशी गोल फिरून. तुम्हाला ती पाठीमागे दिसते इकडे हे माणसं चालत आहेत ना इकडे, ती पण बाउंड्री ती अशी गोल फिरून या साईडला जाते आणि इकडे परत येते. आणि तिकडे पण एक छोटासा किल्ला आहे. तिकडे आता जायला आम्हाला टाईम नाही, का माहिती आता काळोख झालेला आहे. दिवसभर भरती होती म्हणून आम्हाला यायला नाही जमलं. सुकल्याबरोबर आम्ही ताबडतोब आले, शूटिंग केली आणि आता जायचा विचार आहे, म्हणून तो एक किल्ला आमचा राहिला छोटासा. तुम्ही आता बघू शकता म्हणजे आता शार्प 6 वाजले आहेत आणि हे दरवाजे बंद केलेले आहेत. म्हणजे अजून एंट्री घेत नाही 6च्या नंतर. म्हणजे तुम्ही येत आहे 6च्या आधी या तर तुम्हाला एंट्री भेटणार, 6च्या नंतर एंट्री नाही भेटणार. तर आम्ही आता एक्झिट घेतलेली आहे. आता हे तुम्ही माझ्या कांद्यावरती अजून तो झोला बघू शकता, त्याला मी उघडलेलं नाही का माहिती. आता मी परत पाण्याने जाणार आहे तर मी परत सगळं काही खिशात टाकणारा नाही आहे. तर आता आम्ही चालत जाऊ परत, का माहिती चालत आलेले परत चालतच जाऊ. आम्हाला काय एवढं घोड्यांना सतवायची इच्छा नाही आहे आणि नाही आम्हाला बोटीतनं जायचं आहे. आम्ही पाण्यातनं ॲडव्हेंचर करत करत जाऊ हळूहळू. तर मी अलिबागला आलो, पाण्यातनं क्रॉस करून मी तुम्हाला किल्ला दाखवलो आणि आता आम्ही परत आलेले आहेत. तर संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे. तर 6:30 वाजता तुम्ही बघू शकता लगभग काळोख झालेला आहे. तर माझा हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असेच अजून व्हिडिओज हवे असतील माझ्या ॲडव्हेंचरस लाईफचे तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन आहेत तर. भेटूया लगेच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. तर आम्हाला लागली आता जोराची भूक, तर आम्ही इथे गावकरी नावाचं हॉटेल आहे, तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. इथे आम्ही गाडी लावलेली आहे आमची आणि आम्ही आता आतमध्ये जाऊन मस्त जोरात दाबून खाणार आहे. या हॉटेलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. हे आहे, हा रस्ता जो स्ट्रेट आहे तो जातो अलिबाग जवळ. हा अलिबाग बीच इकडनं फक्त आणि फक्त 4 ते 5 किलोमीटरवरतीच आहे या हॉटेल आहे. काय मग कसं वाटेल जेवण? 1 नंबर आहे.
घरगुती जेवण याचं तर चिकन फेवरेट आहे म्हणजे बोलायचंच ना काय. नाही